स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 1चा 24वा पाठ पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे? करावे बरे. पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे. घरात केवळ खडीसाखर आहे. तर सरबत बनवताना खडीसाखर लवकर विरघळणार नाही, म्हणून खडीसाखर कुठली असता तिची पूड होईल, म्हणजेच बारीक कण होतील आणि हे कण पाण्यात लगेच विरघळतील व पाहुण्यांसाठी पटकन सरबत करता येईल. मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे, पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे. तर उपलब्ध असलेल्या खडे मिठाला कुटल्यावर त्याचे पुडीमध्ये रूपांतर होईल, त्याचे बारीक बारीक कण होतील आणि ही खडे मिठाची पावडर मक्याच्या कणसावर लावता येईल. प्रश्न 2, जरा डोके चालवा. कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो? तर कापराच्या वड्यांचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर होत असते. त्यांचे हे लहान कण हवेत मिसळल्याने ज्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या भागात कापराचा वास येतो, म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो. तर सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते? तर मोटार गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच वाहन चालवण्यासाठी ऊर्जा निर्माण होते. प्रत्येक मोटार गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते. जर एकाच वेळी प्रत्येकाने वेगवेगळ्या मोटार गाड्या वापरल्या तर तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते आणि जर सर्व प्रवास करणाऱ्या लोकांनी जर एका सार्वजनिक वाहनाचा वापर केला तर त्या एकाच वाहनासाठी इंधन संपेल. इतर मोटार गाड्यांचे खर्च होणारे इंधन बचत होईल. प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. डांबर गोळ्या ठेवलेल्या कापड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो? तर डांबर गोळीचे सतत वायुरूपातील लहान लहान कणात रूपांतर होत असते. कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवरती बसल्यामुळे त्यांना डांबर गोळीचा वास येतो. निसर्गातील पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? तर निसर्गातील पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा 3 अवस्थांमध्ये आढळते. पदार्थांची स्थायू, द्रव, वायू ही अवस्था कशावरून ठरते? तर पदार्थांची स्थायू, द्रव आणि वायू ही अवस्था त्यांच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते. ऊर्जा कशाला म्हणतात? ऊर्जा कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. उपक्रम: मातीपासून विविध वस्तू तयार करा. लाकडी वस्तू तयार होताना त्या ठिकाणाला भेट द्या व निरीक्षण करा आणि महाराष्ट्रातील विविध वीज निर्मिती केंद्राविषयी माहिती मिळवा आणि वर्गात सांगा. हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.